घरामध्ये जर चटपटी नाश्ता केला तर कोणाला बरं आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते. परंतु हा नाश्ता इतका टेस्टी झालेला आहे, एक प्लेट खाऊन तुमचं पोट भरणार नाही. नक्की तुम्हाला 2 प्लेटच घ्यावं लागेल. आणि खूप सिंपल आहे आणि लवकर होणार आहे. चला झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू. आता इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. आणि तो रवा मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडं चिली फ्लेक्स टाकायचं. नंतर पाणी टाकायचं आपल्याला. थोडा कोथिंबीर टाकायचा आणि त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. थोडी उकळी येत आली की लगेच त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे. आणि रवा टाकल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आणि पटकन आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. लगेच पाणी तुमचं आटून जाते रव्यामध्ये आणि मग आपल्याला काय करायचं आहे, घट्ट झाला की मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता इथे आपला रवा पूर्ण झालेला आहे. गरम असल्यामुळे मी थोडंसं वाटीने आपल्याला करून घ्यायचं आहे. नंतर एकत्र करून त्याचा तुम्ही गोळा करू शकता. आता त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. तसं तुम्ही त्याला वेगळा आकारसुद्धा देऊ शकता. बघा असे गोल आपले मस्त बॉल झालेले आहे रव्याचे. आता परत कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. थोडं तेल टाकायचं, तेल जास्त टाकायचं नाही. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी आणि जिरं टाकायचं. मोहरी जिरं झालं की मग त्यामध्ये सिमला मिरची टाकायची. फक्त बारीक चिरून घ्यायचं आपल्याला, बिया टाकायच्या नाही. आणि एक कांदा चिरायचा, कांदा बारीक चिरायचा. तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण याची पेस्ट टाकायची. चवीनुसार तिखट, धने पावडर, किंचित हळद आणि कोथिंबीर टाकायचं. तेलावर झालं की मग थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं. पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता एका वाटीमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. 1 चमचा घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आणि टाकून द्यायचं. याने कसा रसा थोडा घट्ट येतो. नंतर आपले त्यामध्ये बॉल टाकायचे. असे चटपटी हे बॉल अतिशय सुंदर लागतात खायला. जसं आपण मंचुरियन खातो ना, त्याच पद्धतीने लागतात. आता त्यामध्ये मुलांना करून द्या आहो म्हणून त्यामध्ये मी टमाटर सॉस टाकायचा आपल्याला. कारण चटपटी जर केला ना तरच तो चांगला लागतो. वरून थोडंसं लिंबू पिळायचं. बघा इकडे आपले चटपटी रवा बॉल्स झालेले आहे. बाजारचे मंचुरियन आपण नेहमीच खातो, परंतु मी तुम्हाला रव्याचे मंचुरियन करून देत आहे. आणि हे खूप छान लागतात खायला. वरून आपल्याला थोडीशी शेव टाकायची. जर तुम्हाला आवडत असेल तर परत कोथिंबीर त्यामध्ये टाकू शकता. आणि हा ब्रेकफास्ट अतिशय सुंदर लागतो खायला. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा.